ज्या प्रस्तावनेच्या संदर्भामध्ये न्याय मागण्यासाठी प्रश्न तुमच्या आमच्यासाठी या पल्लीकरांसाठी अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. बांधवांनो, आमचा माणूस शाळा डोंगरासारखा कापून त्या ठिकाणी टाकायचा आणि त्याच्या लेकरा बाळानं पत्नीने आई वडिलांनी मिळण्यासाठी अशा पद्धतीचं भर पावसामध्ये बसायचं. खरंच या भागामध्ये ही लोकशाही आहे. काय गुन्हा होता माझे होता. आता त्यातून बायाने सांगितलं तसं कोणाला या ठिकाणी कुठलीही प्रॉपर्टी खरेदी करण्याचा त्याला त्याच्या पद्धतीनं लोकशाहीमध्ये नांदण्याचा अधिकार नाही का? मागच्या काही वर्षामध्ये त्यातली त्या 5-7 वर्षामध्ये या परळीच्या भागामध्ये जे काही नाच चालू राहिला, अनेक लोकांवर खोट्या केसेस दाखल केल्या, अनेकांचे खून केले, अनेक लेकरा बाळांना उघड्यावर आणलं, अशा अनेक अन्याय अत्याचाराच्या घटना या परळीच्या भागामध्ये घडल्या. बांधवांना मध्यंतरी विशिष्ट सुरुवातीच्या विभागावर सांगत आलो आहे. सगळ्या जाती धर्मातले 2% लोक सगळ्या जाती धर्मातल्या 98% लोकांवर अन्याय अत्याचार करायचे. हे जातीच्या धर्माचा लढा नाही, तर विशिष्ट प्रवृत्तीच्या अन्यायाचा लढा आहे. या ठिकाणी आम्ही बघत असाल तुम्ही, आम्ही सगळे आपण एकमेकाच्या सुखादुखामध्ये, एकमेकाच्या सणावारामध्ये, एकमेकाच्या कार्यक्रमामध्ये गेल्याशिवाय आमचं कुठलंच काही होत नाही. आम्ही सगळ्या जाती धर्मातले लोक इथं गुन्ह्या गोविंदाला नांदत असताना फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी या ठिकाणी विशिष्ट लोकांनी इथं जातीवाद, धर्मवाद या ठिकाणी निर्माण केला. यांचं षडयंत्र तुम्ही आम्ही ओळखलं नाही. आम्ही यांना ताकद दिली, आम्ही यांना सत्ता दिली. त्या सत्तेच्या माध्यमातून यांनी आम्हाला संपत्ती कमवली आणि त्या संपत्तीच्या माध्यमातून यांनी असे अनेक अन्याय अत्याचार या ठिकाणी केले. अरे मागच्या काही वर्षामध्ये तुम्हाला सत्ता दिली ना, त्या सत्तेच्या माध्यमातून अनेक भ्रष्टाचार, बोगस कामं करून तुम्ही संपत्ती कमवली. मग त्या संपत्तीचा, सत्तेचा वापर चांगल्या कामासाठी तुम्ही का केला नाही? काय या गोरगरिबावर अन्याय केला? माणूस तुम्हाला विरोध करत नव्हता. गुन्ह्या गोविंदाने तुमचा अन्याय अत्याचार सुद्धा सहन करत होता. तुम्हाला एखादी एजन्सी दिसली, मोक्यावरचा फ्लॉट दिसला, मोक्यावरचं घर दिसलं तरी ते तुम्ही लुटलं तरी परळीकर म्हणून आम्ही हे सहन केलं. पण आमच्या लेकरांचे, आमच्या बहिणी भावाचे तुम्ही कुंकू पुसले. आमच्या बारकान लेकरांच्या त्यांचं पण काही राहून घेतलं. अरे आम्ही ज्या वेळेला विचार करतो घरी जर जायला उशीर झाला तर आमच्या लेकराचा फोन येतोय, पप्पा कुठपर्यंत येत. ही माझ्या भाऊच्या लेकरांना वाटत असेल ना, काय आणि काय अन्याय काय केलं होतं माझ्या भाऊनं, का त्यांना अशा पद्धतीचा त्यांच्या लेकरा बाळांचा तुम्ही अधिकार छिनला. या लोकशाहीमध्ये एवढा माप चांगला नाही. ही राजेशाही नाही, ही आमच्या बापाने दिलेली लोकशाही आहे. तर 5 वर्षाला त्या ठिकाणचा राजा निवडण्याचा अधिकार आम्हाला बाबासाहेबांना दिला, हे तुम्ही विसरला. अनेक मोठे या ठिकाणी अनेक प्रकरण तुम्हाला सांगता येतील, पण मला या ठिकाणी एकच सांगायचं बांधवांनो, येणारा काळ खूप खडतर आहे. मागच्या काही वर्षामध्ये आपण सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना बघितलं असेल की आमच्या परळीला, बीडला बदनाम केलं. अरे हरामखोरांना तुम्हीच बदनाम केलं, आम्ही कुणीच नाही. आम्ही सगळ्या जाती धर्माचे. मी ज्या गावामध्ये येतो 90% वंजारी समाज आहे. माझं एकच घर आहे. परवा माझ्या पुत्रीचं लग्न झालं, सगळा राबणारा माझा वंजारी समाज होता, बहुजन समाज होता. आणि आम्ही एकमेकाच्या सुखदुःखामध्ये एखादं काही घटना घडली तर एकमेकाच्या सुखदुःखामध्ये जाऊन आम्ही ते सुखदुःख वाटवणार आहे. आम्ही एकमेकांच्या कार्यक्रमाचं आव्हान देऊ, त्या ठिकाणी एकमेकाच्या कार्यक्रमामध्ये जसा काही माझा कार्यक्रम आहे अशा पद्धतीचं राबणारे आम्ही माणसं. आणि आमच्या बांधा धुरेला, आमच्या भिंतीला भिंतीत आमचा तो वाद कधीच नाही. तो वाद फक्त तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही निर्माण केला आणि आज आम्हाला कुठेतरी कळालं. मग वारंवार ते सांगत आलो आहे की असं झालं तसं झालं. अनेक लोकांनी की या ठिकाणी अशा पद्धतीचा जातीवाद चालू आहे, अशा पद्धतीचं हे चालू आहे. माझ्या वंजारी समाजाला सुद्धा बदनाम करण्याचं षडयंत्र ह्या हरामखोरांनी केलं. मी त्या दिवशी अनेक वेळा बोलत असतो की वंजारी समाज असा, वंजारी समाज तसा. अरे बाबा, 70% आजही आम्ही वंजारी समाजात राहतो. लहानपणापासून जे आम्ही एक वेगळं नातं आहे आणि आम्हाला त्या जातीबद्दल तुम्ही सांगता विशिष्ट प्रवृत्तीचे सगळ्या जाती धर्मामध्ये जे नालायक प्रवृत्तीचे लोक आहेत यांनी हे सगळं घडवून आणलं. माधव भाऊचं
कुटुंब उद्ध्वस्त केलं, इतर जातीचं होता का? असे अनेक प्रकरण तुम्हाला आम्हाला सांगता येतील. म्हणून या ठिकाणी एकच प्रशासनाला या ठिकाणी आमची मागणी आहे की हे पाऊसच नाही. आता आमच्या संजीवनी ताईने सांगितलं आम्ही वादळ वारी आम्ही खेळू, पण आम्ही महादेव भाऊ मुंडे यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही हटणार नाही. आम्ही त्या ताईला आमच्या भगिनीला पूर्णपणे न्याय देण्यासाठी आम्ही परळीकर आणि देशची जनता या ठिकाणी सगळ्या जाती धर्मातले सगळ्या पक्षाचे लोक आता आम्ही रस्त्यावर उतरलो. प्रशासनाला हे विचार आहे आमचा की तुफानाच्या अगोदरच्या लाटेचा किंवा त्याचा अंदाज तुम्ही घ्या. तर वेळेतच तुम्ही हे नराधम आरोपी अटक करून त्या हरामखोरांना तुम्ही तात्काळ अटक करून सजा देणार नाहीत, तर आम्हाला हातात बंदुके घ्यावं लागतील. आम्हाला आमच्या न्याय हक्कासाठी लोकप्रसंगी आम्ही बंदुके घेऊ, काही करू, कुठल्याही गोष्टीला लोकशाही मार्गाने आम्ही कुठल्याही फळाला जाऊ, पण आम्ही न्याय मिळाल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाही. तेवढंच या ठिकाणी बोलतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तालुका अध्यक्ष येणार केले या आंदोलनाला पाठिंबा देतो आणि ज्ञानेश्वरीताई पूर्ण बीड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील जनता तुमच्या सोबत आहे. तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या लेकरा बाळाचं पंख जरी एक हिरावून घेतला असेल ह्या नराधमानं, तरी ते पंख घेण्याचं काम या ठिकाणी नक्कीच या महाराष्ट्रातील सुजाण सगळी जनता या ठिकाणी करणार आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो थांबतो. त्यानंतर प्राध्यापक पवन मुंडे सर.